सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये सटवाई देवीची कथा पाहणार आहोत। त्या अगोदर त्यांची थोडक्यात माहिती पाहूया। आपल्या जीवनामध्ये अनेक देवतांना मानाचे स्थान दिले गेले आहे, पण काही देवता अशाही असतात की त्यांची पूजा किंवा त्यांचे स्मरण ठराविक वेळेला केले जात असते। अशीच एक सर्वांचे दैव किंवा नशीब लिहिणारी देवी म्हणजे सटवाई। ही सटवाई देवी सर्वांचं दैव लिहिणारी पण स्वतः मात्र दुर्दैवी ठरलेली देवता। तिला षष्ठी हे सुद्धा नाव आहे, कारण ती मूळ प्रकृतीच्या 6व्या अंशापासून प्रकट झाली आहे। ती विष्णुमाई रूपिणी व ब्रह्मदेव यांची मानस कन्या आहे। तिला स्कंद कार्तिकेयची शक्ती मानतात। तिचे वाहन मांजर आहे। सटवाई ही देवी नवजात शिशु बालकांचे भविष्य लेखन करणारी देवता आहे। या आई सटवाई देवीस सटवी, सटू आई, सटविका इत्यादी नावांनी ओळखले जाते। नशीब देवता असेही तिला म्हणतात। सर्वसाधारणपणे बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी किंवा गुजरातमध्ये 6व्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते। सटवाई ही बाळाचे भविष्य लिहिते असे जुने लोक म्हणतात। बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते। असे म्हणतात की या दिवशी सटवाई कोणत्याही रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते। त्यासाठीच एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात। सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्माल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा करतात। बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो। जेव्हा बाळ मधूनच झोपेत हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई येऊन बाळाला हसवत आहे। सटवाईबद्दलची एक पौराणिक कथा आहे, ती आपण जाणून घेऊया। रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला। तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला, परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाविलाज झाला। मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते, असे तिने उत्तर दिले। तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस, मग माझे भविष्य काय आहे? सटवाई म्हणते, तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल। हे ऐकल्यानंतर लग्न न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते। काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो। योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते, त्यामुळे तिला दिवस जातात। कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते। ते मूल एका राजाच्या हाती लागते। तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो। तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो। तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते। तो तिच्या प्रेमात पडतो। आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते। दोघांचे लग्न ठरते, परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते। ते कापड पाहिल्यानंतर आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते। थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही, असा या कथेचा आशय आहे। अशाच कथेंसाठी आमच्या सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।